नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। इस्रायल आणि इराण मधील युद्धात आता अमेरिकाही उतरली आहे। अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्स आणि एस्फहान अणुऊर्जावर केंद्रावर हल्ला केला आहे। अमेरिकन सैन्याने पूर्ण तयारीने या ठिकाणावर बॉम्ब टाकले होते, ज्यामध्ये फोर्डो हे मुख्य लक्ष्य आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे। अमेरिकेने इराणच्या 3 अणु प्रकल्पावर बॉम्ब टाकले। या हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रता संबोधित केले आहे। यावेळी ते म्हणाले, मी जगाला सांगू शकतो की हे हल्ले एक मोठे लष्करी यश होते। इराणचे प्रमुख अणु प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले आहेत। इराणने अजूनही शांतता स्वीकारली नाही तर भविष्यातील हल्ले आणखी भयानक असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे। नाशिकच्या गोदावरी नदीचा पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 2320 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे नदी पात्रातील अनेक मंदिर ही पाण्याखाली गेलेली आहे, तर परिसरातील नागरिकांना देखील सतर्कतेचे इशारा देण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा, मराठी माणसांना होणारी परप्रांतीयकडून मारहाण हा मुद्दा चांगलाच गाजतोय। अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक भाषणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे। देहूमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगरक्षकांना संत ज्ञानेश्वर महाराज स्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनी मारहाण केली आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेऊन बाहेर जात असतानाच ही सगळी घटना घडली आहे। एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक शिवाय एसटी बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव सीट आहे, मात्र तरी देखील शिवाय या इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांसाठी प्रवेश देण्यात येत असल्याचे समोर आले आहे। याचे कारण म्हणजे एसटी महामंडळाच्या शिवाय या इलेक्ट्रिक बसमध्ये तिकीट मशीन मध्ये इन्स्टॉलेशन नसल्यामुळे दिव्यांगांना दाळवण्यात आले आहे। एअर इंडियाच्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर सर्वात मोठी पहिली ॲक्शन घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एअर इंडियाच्या 3 वरिष्ठांना काढून टाका असे निर्देश डीजीसीए अर्थात नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडून देण्यात आलेले आहे। क्रू शेड्यूलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित भूमिकांकडून मुक्त करा असं डीजीसीए म्हणाले। जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र रेडिओ महोत्सवाचे आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 चे आयोजन आज करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकूण 5 रेडिओ जॅकोंनी मुलाखत घेतली आहे। हे कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात पार पडला होता। यावेळी गायिका आशा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क गाणं गाण्याचा आग्रह केला आहे। गुवाहाटीतून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेला आहे। याच विमानातून एटीएसला मेडे असा मेसेज देण्यात आला। त्यानंतर बेंगळुरूमध्ये हा विमान सुरक्षितरित्या लँडिंग झाला आहे। टेक ऑफ झाल्यानंतर विमानात इंधन कमी झाल्याने मेडे असा मेसेज गुवाहाटीतून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाचा पायलटने एटीएसला दिला अशी माहिती मिळते। अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञनेच टोकाचं पाऊल उचलले आहे। मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवले। या घटनेनं अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यामधील सन्मित हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर हे कामाला होते। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। बाळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनल याचा तगडी लढत होणार आहे। तर माळेगाव कारखान्याच्या चेअरमॅन पदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःच उमेदवार आहेत। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक पोस्ट करत ठाकरेच्या नेत्यावर निशाणा साधलाय। ट्रम्प पासून गल्लीतल्या नागरिसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देत आहे का, असं प्रश्न विचारू नका, मग आमचाही सल्ला आहे, ताटातल्या चमचांनी ताटातच राहावं, बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेच्या शिवसेनेतील नेत्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे। महायुतीने वचन दिलंय की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्यात येईल असा जाहीरनामा होता, पण लाडक्या बहिणींचे 2100 रुपये दिले नाही तर आहे ते पण कमी आहे। आता अजित पवार अर्थमंत्री म्हणताय असं कोणतेही आश्वासन दिलं नाही असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला धारेवर धरलंय।
मुंबईत एक धक्कादायक प्रकार घडला, ज्यानंतर मुंबई हादरली आहे। महिलांसाठी सुरक्षित मानला जाणारा ऑनलाईन कॅबमध्ये महिला पायलटचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे। महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून 3 जणांवर विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे। महिलेच्या तक्रारीवरून उबर कॅबच्या चालकासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे। पहलगाम हल्ल्यात NIA ला मोठा यश मिळालं आहे। आज पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 2 जणांना एजन्सीने अटक केली आहे। परवेज अहमद आणि बशीर अहमद अशी या 2 आरोपींची नावे आहेत। माळेगाव साखर कारखान्यासाठी आज निवडणूक पार पडत आहे। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान सुरू राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गावोगावी जाऊन बूथची पाहणी करण्यात येत आहे। मतदान झाल्याशिवाय बूथ सोडू नका अशा सूचना यावेळी अजित पवार यांच्याकडून करण्यात आले आहे। अजित पवार हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाण्यातील थेंबी नाका परिसरात युवा शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेले आहे। वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी कम ऑन किल मी असा उल्लेख भाषणात केला होता। कम ऑन किल मी ऐवजी कम ऑन सेव्ह मी म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते। एकनाथ शिंदे मारणातील नसून तारणातील आहेत असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे। मुंबई महापालिकेच्या तोंडावर उभाटाला मोठा धक्का बसला आहे। ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक थोड्याच वेळात भाजपत प्रवेश करणार आहेत। मुंबई भाजपे अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपे गटनेते प्रवीण दरेकरांचा मुख्यालयात प्रवेश उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहेत। उभाटाच्या माजी नगरसेवकासाठी शिंदेच्या शिवसेने ही फिल्डिंग लावण्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावती शहरातील SPRF कॅम्प ऑफिस कार्यालयात रात्री सुमारास 1 वाजता बिबट्या शिरला आहे। त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे। तर SRPF कॅम्प ऑफिसमध्ये बिबट्या शिरताना CCTV मध्ये कैद झाला आहे। सुप्रिया सुळेंनी हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दलचं रीतिरिवाजावर भाष्य केले आहे। हुंडा घेणारा आणि देणाऱ्याच्या लग्नाला जायचं नाही, रुखवतात गाडीला दिसली की पैसे कुणी दिले असा प्रश्न करायचा, 1.5 लाखाचा मोबाईल सासऱ्याकडून कशाला मागता, हिमतीवर घ्या असं म्हणत त्यांनी स्पष्टच मत मांडलं आहे। लोकशाहीचा 4था स्तंभ असणारा पत्रकारांचे प्रश्न तत्परतेने सोडवण्यासाठी शासन स्तरावर स्वतंत्र बैठक घेऊन पत्रकारांच्या आरोग्यासाठी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले पदक मिळवून दिले आहे। त्यानंतर राज्याला हा बहुमान मिळाला नसून यासाठी प्रयत्न व्हावा अशा अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीपटू पायाभूत सुविधा प्रशिक्षणासह आवश्यक मदत करण्यात येईल असे आश्वासन दिले। राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज ताराबाई पार्क येथील ESICच्या रुग्णालयाला भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि रुग्णालयातील सोयीसुविधांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली। यंदा महाबळेश्वरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरचा वेण्णा लेक जून महिन्यातच ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीचं पाणीचा प्रश्न मिटला आहे। तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा 1TV न्यूज मराठी।